सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी कशाला हाक मारतेस? काय फराळ बिराळ टेस्ट करायचंय काय? नाही नाही, काय करतेस काय तू? मी चकल्या करते. चकल्या? आई फक्त चकल्याच करा. सगळ्या डब्यात चकल्या, म्हणजे इकडच्या 7 आणि इकडच्या 3 डब्यात चकल्या. आपल्याला त्या करंजा लाडू काय नको. आणि 2 बॉक्स चकल्या आपण आबांच्या पलंगाखाली बेड खाली ठेवू. तू मला बोलू देणार आहेस? माझं ऐकणार आहेस? बोल ना. मी तुला कधी नाही म्हणालो का? माझं एक काम करशील का? काय आणायचंय बोल. रवा, मैदा, साखर. सिद्धू. सिद्धू? अरे यार, तू आता कुठे टेस्ट मॅच कुठेतरी कलकत्त्याला असणार, तर त्याला बोलवायचा एक किती त्रास आहे. अरे बाबा, सिद्धूची आई आहे ना, माझं चकलीचं पात्र घेऊन गेलीये, ते मला हवंय. तू आणून देणार आहेस का? अगं आई, त्या पंजाबी बाईला कशाला दिलं आपलं पात्र? आता त्या पंजाबला जावं लागणार. आणि त्या बाईने त्या पंजाबी बायका कशा असतात अशा, म्हणजे ते मोडलं पात्र तर काय, त्यापेक्षा ऐक एक खर्च खूप होईल. तू नवीन पात्र. शिर्या, अरे डिंगरसकरांचा सिद्धू. सिद्धूच म्हणता ना तुम्ही त्याला? आई तो सिद्ध्या. मग त्याच्या आईकडनं माझं चकलीचं भांड मला हवंय. तू आणून देणार आहेस का? देतो ना. मी कधी नाही म्हणालो का तुला? फाजीलपणा करू नकोस. हा जा. जातोय ना. अगं काय झालं का माझं? अगं बस ना बस ना. काय झालंय ना? हा बघ काय, आता ही मुलगी आहे ना. माहिती आई, मला करीना कपूर आहे ती. मग हा बघ काय. आई ती नाही, मी तुला ड्रेस दाखवतीये. ड्रेस छान आहे, मुख्य म्हणजे पूर्ण आहे बाई. चल काय करतेस तू? विसरलीस नाही का? असं काय करते तू? म्हणली होती ना दिवाळीला हा ड्रेस घेईन. हा हो हो बघू बघू बाळा. बघू म्हणजे? मग मी सगळ्यांना सांगून मोकळी झालीये. अगं पण मी आता तुला काहीच सांगू शकत नाही. आपण का आता सांग ना, कधी जाऊया? आज जाऊया? आज नाही. एक मिनिट. तुम्ही दोघं भांडणार आहात का? नाही नाही का? हे बघ बाळा, बाबांचा बोनस अजून हातात मिळालेला नाहीये, तर आपण ह्याच्यात काहीच करू शकत नाही. कळलं? तू नेहमी मला असं करतेस आणि ह्याचं ऐकत असतेस. चला का तर मी. तू जातोयस ना भांडणाला? हो. काय झालं का बाबांच्या ऑफिस मध्ये? नाही काहीच नाही, काही झालं नाही. नाही, मी काहीच करू शकत नाही. माझी नवी नोकरी आहे ना, मला काय बोनस मिळणार? शिर्या, तू बोललास ना हेच खूप आहे, पण इतकं काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. कशाला टेन्शन घेतोस? कसा चेहरा केलायस तू? तू जा बरं चकलीचं भांडण. जा जा पळ. शिर्या, ए शिर्या, कात्री बघितलीस का रे? कात्री ह्यानंच घेतली असणार. घेतो आणि टाकतो कुठेतरी, सापडत नाही. गाढव आहे. अरे शिर्या, वेळेवर ठेवत नाही का? आबा तुम्ही हाक मारताय, काय शोधता तुम्ही? अगं ती हे कात्री मला पाहिजे होती, शिर्याने घेतली असणार. मला कापून ठेवायचं. हा ठीक आहे आला की मग बघ. नाही नाही, मी देऊ का शोधून तुम्हाला? नाही नको नको, तुला कसला उगाच त्रास. हा शिर्या गेलाय कुठे? अहो मीच पाठवलंय त्याला डिग्रसकरांकडे. माझं चकल्यांचं भांड ते सिद्धूच्या आईने घेतलं होतं ना, ते आणायला येईल तो आता. अरे वा, दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू झाली. हा आता वाटेल दिवाळी आल्यासारखं. बरं आबा, तुम्हाला चहा हवाय का? हा नंतर माझं तळणाचं काम सुरू होईल ना, तर दोन्ही गॅस अडतील. म्हणजे मी करून देईन चहा, पण आता हवाय का चहा तुम्हाला? मला चहा नको, चहा नको. श्यामला तुला विचारायचं होतं, म्हणजे शेखरचा काही प्रॉब्लेम झालाय का? हे म्हणजे हा शिर्या परवा म्हणत होता काहीतरी ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झालाय म्हणून. हा
नाही नाही आबा, प्रॉब्लेम वगैरे काहीच नाहीये. बोनस आहे ना, तो हातात पडलेला नाहीये अजून. म्हणजे म्हणून थोडस, म्हणजे दिवाळी 4 दिवसांवर आली आहे ना, सगळी तयारी व्हायची अहो माझी, म्हणून थोडीशी काळजी वाटते. तू काळजी करायची नाही. बोनस नाही मिळाला तरी चालेल, पण दिवाळी आनंदानं साजरी व्हायलाच पाहिजे. आनंद महत्वाचा, बाकी सगळं दुय्यम आहे. म्हणजे आम्हाला कपडे नाही आणले तरी चालेल, पण घरात गोडधोड आणि दारात आकाशकंदील या 2 गोष्टी झाल्याच पाहिजेत. हो, म्हणजे तर मी काय ह्या वयामध्ये रॉकेट किंवा ॲटम बॉम्ब मी काय ह्या वयामध्ये लावायला जाणार नाही. आबा तेव्हा तू फराळाच्या तयारीला लाग. काळजी करू नको, सगळं होईल व्यवस्थित. चहा नको ना तुम्हाला? नको. मी शिऱ्याला पाठवते. हा कात्री घेऊन पाठव. मी पण केली तर कात्री कोण आणणार? कापणार कसं? काय मंद, कसला विचार करतेस? शाला का आई शपथ, तू पण मंदच आहेस. काय काय बघतेस रागाने? खरं तेच बोलतोय. कधी मोठी होणार ग? बघू, हा ड्रेस आवडला? शी, म्हणजे बरा आहे, म्हणजे करीनाने घातलाय म्हणून बरा दिसतोय. तुला पण बरा दिसेल म्हणूनच सांगतेय ना मी आईला. हो ना. शाला का करीनाला ना विकत घ्यावा लागला नसेल, फुकटात मिळाला असेल. कळलं काय? किंमत काय अंदाज आहे? पण आईने मला प्रॉमिस केलेलं घेते म्हणून. शाला का तुला कळत नाही काय ग? बाबांच्या ऑफिसमध्ये बोनसच्या संदर्भात काय तर प्रॉब्लेम झालाय, म्हणून आई टेन्शन मध्ये आहे. आणि त्यात तू पण हे मला कधी कळणार? आता कळलं ना? उदास होऊ नकोस बंधू. या भाऊबीजेला मी हा तुला ड्रेस घेतो. पण भाऊबीजेपर्यंत दिवाळी संपते, मग काय उपयोग? ठीक आहे, नाही घेत. असं नाही, मला पाहिजे तो पाहिजे. कधीही घे, पुढच्या वर्षी घेतला तरी चालेल. पुढच्या वर्षी? चांगला आहे माझा भाऊ. हो ना, मग ठीक आहे. तू या वर्षी आईला मदत कर, मग मी पुढच्या वर्षी ठरवेन की 5व्या वर्षी तुला घ्यायचं की नाही. अंडा इकडे. तुम्हाला किती वेळा सांगितलं हो, सारखी सारखी सिगरेट ओढत जाऊ नका म्हणून. हो मॅडम, लंच ब्रेक आहे ना, तुम्ही खूपच डोक्यात जातात. अरे काय नेहमी नेहमी त्यांच्याशी भांडत राहतो रे? नाही तर काय, दिवाळी तोंडावर आली आहे, त्या बोनस बद्दल काहीतरी बोला. ते साहेब काय म्हणतायत? दिवाळी निमित्त भव्य सेल आली रे बाबा. दिवाळी आली. हे शेखर काही बोला, आपल्याला दिवाळी जाम आवडते. अरे 5 दिवस नुसतं कसं उत्साहाचं वातावरण असतं सगळीकडे. अरे 5 दिवस कसे निघून जातात कळत सुद्धा नाही. आणि मग 5व्या दिवशी लक्षात येतं खिशाला पडलेलं भोग बघितल्यावर दिवाळी दिवाळ काढून गेली. तेच म्हटलं, हे अजून मध्ये बोलले कसे नाहीत. ए गुरु, अरे जाऊ दे ना बाबा, जाऊ दे. मला सांग, तुझा धंदा कसा काय चाललाय? कोणाचा? ह्याचा धंदा? अरे नाही रे, दरवर्षी हा फटाक्याचा बिझनेस करतो ना. कोण हा? मी नाही रे, माझा पुतण्या करतो दरवर्षी, पण यंदा मी करायचा ठरवलाय. म्हटलं नोकऱ्यांचं काही खरं नाहीये, कधी VRS घ्यावी लागेल काय सांगता येते. अनुभव असलेला बरा. बरं, मग कुठपर्यंत आली तयारी? पॅम्पलेट दिलेत छापायला. पण तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून घ्यायला पाहिजे ना फटाके. मी नाही घेणार. नाही, कारण मी दिवाळीत फटाके वाजवतच नाही. अरे पण तुला घ्यायला हवे ना. काय मॅडम, बरोबर की नाही? हो ना, निदान आपल्या माणसाला प्रोत्साहन द्यायला तरी घ्यायलाच हवे नाही? हो मॅडम, पण मी दिवाळी तिथे नाहीच आहे. अरे घेऊन ठेवायला काय हरकत आहे? अरे पण कशाला? 1 डे जिंकल्यावर मग वाजव, नाही तर कोणाला तरी ब्लॅकने विक. काय बरोबर की नाही? हे सचिन, तू घेणार ना माझ्याकडून? हो घेणार ना, पण त्या बदल्यात तुला माझ्याकडनं कंदील घ्यावे लागतील. कंदील? हो कंदील. अरे दिवाळीचे कंदील रे. मी धंदा करतोय ना थर्माकोलच्या कंदीलचा. म्हणजे काय आहे, दिवाळी झाली की घरामध्ये लॅम्पशेड म्हणून वापरता येतील, फुकट जायचे नाही. बरं आहे, म्हणजे तू पण धंद्याला लागलास तर. काय वाईट आहे गवस, माणसाने आहे ना उद्योगशील राहावं असं कुठेतरी मी वाचलं होतं. तुला बरा वेळ मिळतो चायला हे असलं काय काय वाचायला. काय मग मॅडम, तुमचा आहे की नाही कसला बिझनेस? आहे तर माझी नणंद करते, मी आपले हातभार लावते. अच्छा, पण कसला बिझनेस? दिवाळीचा रेडीमेड फराळ, घरच्या घरी. छान असतो हा, अगदी शुद्ध तेलातला. अरे शेखर, पण तू काय करणार आहेस ते सांगितलंच नाहीस अजून.
अरे मी काय करणार बाबा, बकऱ्याला काहीही करण्याचा अधिकार नसतो, त्याने फक्त मुकाट बळी जायचं असतं. बकरा? आता इथे मध्येच बकरा कुठे आला? अरे काय, तुम्ही सगळेजण धंदा करताय ना, मग तुम्हाला एक बकरा नको? अरे गिराईक रे, घासाघीस न करता सगळ्या वस्तू खरेदी करणार, यंदा ते मी व्हायचं ठरवलंय. श्यामल, यंदा काही खरं नाही. कशाबद्दल? अगं हेच ग, बोनस बद्दल. अगं बाई, पण बोनस द्यायचा की नाही हे तरी नक्की ठरलंय ना? हो ग, तो देणारच आहेत. पण कधी तो? आता दिवाळी 4 दिवसांवर आली, सगळी तयारी व्हायची हो माझी. त्याची तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, बोनस कधीही हो, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होणार आहेत. म्हणजे आमच्या ऑफिस मधला प्रत्येक जण काही ना काहीतरी धंदा करतोय दिवाळी निमित्त. हा गवस फटाके विकतोय. अगं बाई हो, पण त्याचा भाचा का पुतण्या काहीतरी करत होता ना फटाक्यांचा बिझनेस. नाही, यंदा हे महाराज स्वतःच करतायत. अनुभव घ्यायचाय म्हणे धंद्याचा. खरंच की काय? हो ग, खरंच सांगतोय. अगं तो HRD वाला साठे, तो साड्या, भुरके गिफ्ट आयटम, आमच्या ते सुप्रियाबाई फराळ. हे बघ, तुला जे काही हवंय ना ते तू सांग, फक्त ऑर्डर द्यायची. बरं आहे की मग. मी एक काम करतो, फराळाचं सांगू? तुझा त्रास वाचेल का? नाही हा, फराळा बिराळाचं काही सांगायचं नाही, फराळाचं मीच करणार आहे. हा अगं मला काय माहित नाही का, दुसऱ्या कोणाच्या हातचा फराळ आवडेल का मला? मग काय, मला आश्चर्यच वाटलं, म्हटलं असं काय एकदम. पण बाकी सगळे बकरा करणार आहेत बरं का माझा. म्हणजे काय? म्हणजे ते सांगतील त्या वस्तू ते सांगतील तेवढ्या भावामध्ये मुकाटपणे घ्यायला लागणार. अगं बाई, असं कसं चालेल? म्हणजे काय, ते काही किंमत सांगतील तुम्हाला? नाही ग, असं होईल का? अगं शेवटी आपलीच माणसं आहेत ना. मग असं का म्हणालात तुम्ही बकरा? नाही ग, मी गंमत करत होतो. आबा म्हणतात ते खरंच आहे. काय सांगतात आबा? हेच की तुम्ही कधी गंभीरपणे बोलताय, कधी थट्टा करताय, काही कळत नाही चेहऱ्यावरून. मदत करू काय? हा, संपली माझी सगळी कामं. शलाका काय आबा? ए शलाका! अरे आला तू शिर्या. हा शलाका तिकडे आतमध्ये असे सामानाला मदत करते. ए शलाका! शलाका! केवढ्यांदी ओरडतोयस? शलाका ए जा, लवकर पाणी घेऊन ये, जपल. अरे काय झालंय काय? पाणी हवाय ना, मग एवढं कशाला ओरडतोय? अरे शिर्या, काय वेळ बीड लागलाय का? केवढ्यांदा ओरडतोस तू? आबा इथे एकटे बसलेले, मला काय वाटलं माहितीये का? अगं आणलंस का पाणी? हे घे. वाह बालिके, हम तुम्हारी सेवा से प्रसन्न हुए. बोलो क्या चाहिए तुम्हें? काही नको. चहा हवाय ना तुला? अगं माग माग, राजा उदार झालाय, मागून घे. काही नको. तो ड्रेस देणार आहेस ना, तो दिलास तरी खूप झालं. हे काय ड्रेस आहे बघ. ड्रेस? आईला नीट मदत करतेस ना? आई तुला मदत करते नाही? हो हो, व्यवस्थित करते, पण काय? वाह बच्चा, हम खुश हुए. ले लो, पाया पड. काही? तोच ड्रेस मी तुला दाखवलेला ना. अगो भाई, शिर्या तू कुठून आणलेस पैसे? माझ्या अकाउंटवर सेव्हिंग होते, म्हटलं देऊया. तसा आंबट चेहरा करून बसणार दिवाळीवर, म्हटलं गरीबाला देऊन टाकू. आंबट काय, शहाणाच आहे. शहाणाच आहे तो, थोडा शहाणपणा तू घे त्याच्याकडून. आणि हे शलाका, हीच भाऊबीजा, नाही तर परत येशील मस्का लावायला. अजून ते काहीतरी, काही नाही मिळणार. नाही 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 रे, नाही येणार. आता एक काम कर, चहा हवाय ना तुला? चहा नको ग, हा ड्रेस घालून पटकन दाखव मला. जा पळ. आत्ता? मग कधी? मला कळू दे ना, करीनाला चांगला दिसतो की तुला? अरे शिर्या, करीना कोण? तुझ्या ऑफिस मध्ये आहे. अगं बाई माझ्या चकल्या. शिर्या तू पण ना. शिर्या, त्याच मॅगझिन मध्ये बघ, करीनाचे कानातले दाखवले होते, ते पॅरिस. करीनाचा शोध लागलाच पाहिजे. नाव मराठी वाटत नाही. घरात कोण आहे का? हा शिर्या, जरा बल्ब लावायचा रे याला. मी आहे घरात. काय चुकलंय का माझं? मला ओळखला का? तुम्हाला चेहरा ओळखीचा वाटतं, मिशी बिशी. तुम्ही ते मामा शिदुरंकरचे मध्ये वारले कोणते? हो, तुम्ही नाही.
तो नाही हो, वारल्या तुम्ही कशा असता? त्यांचे धाकटे भाऊ तुम्ही नाही ना? नाही तो मी नाही. मग तुम्ही कोण? हो मी पोस्टातून आलोय. पोस्टातून आलं म्हणजे? पोस्टमन. तुम्ही पोस्टमन? अरे तुम्हाला ओळखलंच नाही या ड्रेसमध्ये. अरे वा वा वा, अगदी तुम्ही वेगळे दिसता हो. चांगलं आहे चांगलं आहे. तुम्हाला फार मेहनत पडते. काय काय सहज येणं केलं ना? सहज नाही, आपली ती दिवाळी. हा हो, दिवाळी सगळ्यांची असते. तुम्हाला काय हे म्हटलं हे ह्याला होळी लावते का? हे दिवाळीच आहे सगळ्यांची. मग काय हा हा बरं बरं बरं, हे चांगलं आहे. तुम्हाला व्हेरी गुड आहे, व्हेरी गुड. तुम्ही हे तुम्हाला फार त्रास पडतो नाही हो? मला नाही वाटतं पासून मला तुम्ही इकडे तिकडे जाता पण तू यू मस्ट कीप फिट. हा नेहमी फिटनेससाठी एक्सरसाइज वगैरे करत जा. करता ना? कारण वेळ नाही मिळत. तुम्ही काय ते चालता ना तुझ्या पायाला व्यायाम होतो. परत पत्र देताना फक्त उजवा हात तुमचा असा हे करतो, हे धरा धरा उजव्या हाती, पण डाव्या हाताला होत नाही. हा बघ हे दोघांच्या मसल्समध्ये फरक आहे. तुम्ही फिटनेस लक्षात ठेवा. तर मला घाई आहे तर मी जातोय. हो असं काय करताय? सकाळी येऊन गेलो तर म्हणतात की संध्याकाळी या. या म्हणजे कशाला? काय काम काय? दिवाळी. दिवाळी परत परत दिवाळी. अरे पोस्ट. हा पोस्ट. बरोबर. अरे मी अगदी माझ्या विसरून गेला. पोस्ट आहे बरोबर बरं. ती पोस्ट तुम्हाला द्यायलाच पाहिजे. तुम्ही असं करा, तुम्ही एकूण किती लोक आहात? बघा आम्ही सर्व मिळून 100. हा तेवढं 100? तुम्हाला मी सगळ्या स्टाफ मेंबर्स सांगता की काय मला हेड ऑफिस आहे? हा मग किती तुम्ही इकडे किती पत्र द्यायला येता? आम्ही 4 जण येतो. 4 जण येता ना? म्हणजे सगळे मिळून. ठीक आहे. तुम्ही असं करा की एक खारकर राहतात दुसऱ्या विंगमध्ये 3ऱ्या माळ्यावर. खारकर असं गोरटेलेसे आहेत आणि चकचकी टक्कल आहे. त्यांना आम्ही 100 रुपये दिलेले आहेत बऱ्याच दिवसांपूर्वी. ते परत देत नाहीये. तुम्ही ते माझ्या वतीने त्यांच्याकडनं घ्या पोस्ट म्हणून. हा चौघांना 100 म्हणजे किती झाले प्रत्येकाच्या वाट्याला? प्रत्येकाला 20 रुपये. बरोबर. तुमचं गणित कच्चं आहे. त्यांच्याकडे जा तुम्ही ते घ्या. हा द्या. मी माझं नाव सांगायचं आहे ना. आणि खाली एक कुत्रा आहे त्याचा सांभाळा तर सुटा असतो. शाय ग, हैराण झालो रे बाबा. हा आलात तुम्ही? मी चहा आणते. हा तुमचा कपडे बदल. ए श्यामल, काय अगं विचारलं नाहीस बोनसचं काय झालं म्हणून? आता विचारायचं काय त्यात? मिळाला तर द्यालच ना तुम्ही. सारखं विचारून डोक्याला काय त्रास द्यायचा? का हसलात? गवसची आठवण झाली. आज म्हणाला होता बोनस न घेता घरी गेलो ना तर बायको फाडून खाणार. सचिन सुद्धा हेच म्हणाला. मग वाटलं किती सुखी आहे मी, मला तुझ्यासारखी बायको मिळाली. बरं झालं, कौतुक. ए श्यामल, हे घे. अगं बाई, मिळाला बोनस? हा. अगं आपली एक FD मॅच्युअर झाली ना त्याचे मिळाले पैसे. काय दिवाळी दणक्यात व्हायला पाहिजे. बच्चे कंपनी नर्वस नाही होता मग ते क्या. हे घे. हे शलाकासाठी ड्रेस, आबांसाठी कापड, ही तुझ्यासाठी साडी आणि शिऱ्यासाठी शर्ट. शिरे कुठे गेला? हो आला. अहो तो लवकरच आला. आणि लवकर का ग? लवकर का आला? नाही तसं काही झालेलं नाहीये. त्याने गंमतच केली. तो शलाकासाठी ड्रेसच घेऊन आला. काय सांगतेस? हो 4-5 दिवसापासून शलाका मागे लागली होती माझ्या. कुठला तरी मासिकात ड्रेस बघितला तो पाहिजे. मी म्हटलं बाबांना बोनस मिळाल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही, तर हिरमुसून बसली होती. मग तू शिऱ्याला सांगितलंस? नाही हो, असं कसं सांगेन मी? त्या दोघांचं काय आपापसात ठरलं माहिती नाही. तो ड्रेसच घेऊन आला स्वतःच्या सेव्हिंग मधले पैसे काढून. वा. म्हणाला दिवाळीत ही आंबट चेहरा करून बसणार, ते मला बघवणार नाही. चला, म्हणजे टिपरे कुटुंबातला अजून एक माणूस कुटुंब वत्सल झाला. अहो एवढं सामान आणलं, 1 कप चहा मिळेल का? अहो देते की. 1 मिनिट बाबा बोलत आहे. जो तो स्वतः पुढचं बघतोय आणि मग दुसऱ्यांचा विचार कोण करणार? हो आबा, महागाई वाढली म्हणून जो तो ओरडतोय. अरे वाढली म्हणजे काय? तुम्हीच तर वाढवली. हो बरोबर आहे. म्हणजे संताप होतो बरं का श्यामला, म्हणून मी असं जरा ओरडून संतापाला वाट करून देतो. हे बघ. आता हे बोनस मिळाला नाही म्हणून संपावर चालले आणि सरकार म्हणते तिजोरीत पैसे नाही. आता हे तर संपावर गेले तर मरणार कोण? सामान्य माणूस. बरोबर. आणि म्हणजे काय झालं, यांच्या मागण्या मान्य होणार. हा म्हणजे बोनस दिला जाणार. म्हणजे मग काय, म्हणजे टॅक्स वाढवा, बसचं भाडं वाढवा, मग मरणार कोण? सामान्य माणूस. हा म्हणजे आपण याच्या विरुद्ध काही करू शकतो का? तर नाही. आपण फक्त घरातल्या घरात ओरडत राहणार महागाई म्हणून. म्हणजे आपण बार कसा जागच्या जागी फुटतो तस. खरं आहे आबा तुमचं. मला वाटतं सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे नाही का? हो करतात ना. अगं पण 100त 4च खणखणीत वाजतात. बाकी सगळे शिळ्या फटाक्यासारखे
तुला सांगतो श्यामाला हे सामान्य माणसाचं सगळं असंच असतं, भुई चक्रासारखं. म्हणजे कितीही जोरात फिरलं ना तरी जागच्या जागी भिरभिरत राहायचं, कारण त्याची रचना तशी असते. काय करणार. बरं, मी तुला वेगळ्याच कारणासाठी बोलवलेलं होतं. हा, काय ते? हे आबा, हे काय? हे ठेव. हो पण आबा पैसे. घे तू. हे बघ, शेखरला बोनस मिळाला नाही ना म्हणून तू अजिबात काळजी करू नकोस. हा हा. हो पण आबा पैसे. अगं काय आहे, माझे पोस्टात साठवलेले होते ना, पोस्टात ते मॅच्युअर झाले त्यामुळे मी घेतले काढून. आता ह्या वयात मी मॅच्युअर झालेल्या पैशाचं काय करू मला म्हाताऱ्याला काय करायचं. हो आबा, आता नकोय. यांनी आजच FD मॅच्युअर झाली ना, दिलेत मला पैसे आणून. हा, मी आता काही ऐकून घेणार नाही. म्हणजे बघ श्यामला, ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे. हा, जा तू फराळ बिराळाचा काय ते बघ जा. हा, अजिबात काळजी करू नको. नाही आबा, झालंय सगळं. हा, मग माझ्याकडून ही एक भेट समज. तुला एक छानसा शालू घे. हा आबा, अगं वर्षभर एवढं करतेस तू माझ्यासाठी, नाही म्हणू नकोस. आबा, तुम्हाला काय हवंय? अगं, तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला ना की मला सगळं मिळालं. तीच माझी दिवाळी. हो, मला आणखीन काय हवं असणार. सोयम तोयम तदनुम तुम तादानी, सोयम तोयम तदनुम तुम तादानी.